आता घरी बसून काहीच फायदा नाही आहे. किती दिवस बसणार आहे घरी. आता असं करतो, जिथं जिथं रिझ्यूम देऊन आलो ना, तिथं तिथं एक एक चक्कर मारून येतो. आता आपली गरज आहे तर आपल्याला जाच लागते. आता ते फोन लावते का नाही लावत कंपनीवाले काय माहीत. पण आता असं करतो, एक चक्करच मारून येतो ना. इथून बसल्या बसल्या तेव्हा मला नाही वाटत त्याचे फोन घेऊन येईन म्हणून. कमीत कमी तिथं गेल्यावर त्याच्या लक्षात तरी येईन. पण हे राधिकानं बुटं गिटं कुठं ठेवले काय माहीत. कुठं घालून ठेवून दिलं तर. आता घरी आहे तेव्हापासून बुटं गिटं काही घातले नाही. आता मागं इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो तेव्हा घातले होते. पण आता तिथून दिसूनच नाही राहिलं किती वेळचा पाहून राहिलो होतो. तिला साका मारा लागन. आपल्याला काही दिसतच नाही तिच्या आजची वस्तू. राधिका, राधिका बुटं कुठं ठेवले? काय झालं पियुषजी? अगं राधिका, माझे बुटं कुठं ठेवले? किती वेळचा शोधून राहिलो. तू कुठं ठेवतं आणि कुठं नाही दिसतच नाही. हा किती वेळचा पाहून राहिलो मी. अहो पियुषजी, तुम्ही सगळीकडे पाहता पण जिथं बुटं असते तिथंच तुम्ही पाहत नाही. ते काय होय? तिथंच तर बुट आहे. अरे पाय, इथं तर लक्षच नाही गेलं मग. हा असंच आहे मी. पाय तू कुठं आणि ठेवतो कुठं आणि शेवटी तुला साक मारा लागते. काही दिसतच नाही मला या घरातलं. आता तू जेव्हापासून सामान ठेवतं ना तेव्हापासून तर मला काहीच माहित नाही राहत का कोणती वस्तू कुठं आहे. आता तू सगळी हातात देऊन देतं. मला घ्यास कायले लागते. सगळं मागतलं का तू हातातच देऊन देतं. हे कुठं आहे ते कुठं आहे कराच नाही लागत. आता म्हटलं तू तिकडे काम करून राहिली असं तर इकडे मीच पाहून घेतो म्हटलं, बूट शोधून घेतो म्हटलं. पण पाय तेही मला दिसले नाही. आणि जाऊ दे म्हणा, आता तुलाच बोलवा लागलं आणि ते दाखवून दिले. पण पियुषजी, तुम्ही बुटगीट घालून चालले कुठं? तयारीत दिसून राहिले आज. आणि हे बॅगही ऑफिसचा बॅग. कुठे चालले तुम्ही? काहून फोन घेऊन आला काय? तुम्ही जिथं दिले होते ॲप्लिकेशन केली होती जॉबसाठी, तिथून काही फोन घेऊन आला काय तुम्हाला? नाही का राधिका, तिथून फोन किन नाही आला. आता म्हटलं बसून बसून काय करू घरी, काही काम नाही ना काही नाही. बाबासोबत शेतातही जात नाही मी, तिचं मला काही समजत नाही एवढं शेतागीतातलं. आता म्हटलं बसल्यानं काही होणार नाही आहे. आता जिथं जिथं रिझ्यूम देऊन आलो ना तिथं एक एक वेळा चक्कर मारतो, विचारतो कोणते कोणते ऑफिस कसे असते, लिस्ट लावते. म्हणजे ज्याची ज्याची जरूरत असते ना त्यांना, तर लिस्ट लावते. त्या लिस्टनुसार मग चयन करते ते ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे त्यांना त्यांना. तर म्हटलं पाहून येतो कोणाची सिस्टम कशी राहते, कोणाची सिस्टम कशी राहते, कोणी लावते फोन कोणी नाही लावत. आता वेगवेगळी प्रोसिजर राहते आपल्या आपल्या कंपनीची. तर म्हटलं एक वेळा चक्कर मारूनच येतो. जर जमलं तर जमूनच जाईल, नाही तर पाहू मग अधिक दुसरं. हां तर त्याच्यासाठीच मी तयारी केली आणि बॅगीत भरला. आता बॅगीत घेतले सगळे कागदपत्र. आता म्हटलं बूट घालतो आणि जातो म्हटलं. सांगून देतो बाबाला विचारन तर. आता जेवण करायच्या वेळेस विचारन ते कुठे गेला म्हणून. तर सांगून देतो तू म्हणा तिकडेच गेले म्हणा ऑफिसला काम शोधासाठी. हो काय? बरं ठीक आहे. पण पियुषजी, मी आता एकटीच राहून जाईन ना घरात. कारण की आतेबाई नाही आहे घरी आणि मामाजी नाही आहे. दोघंही नाही आहे आणि तुम्ही चालले आता ऑफिसले काम शोधासाठी. मग आता मी एकटीच राहून जाईन आणि माझे कामं गिमं सगळे झाले. काऊन? आई कुठे गेली तर आणि बाबा? अहो पियुषजी, मामाजी तर गेले ना, शेतात गेले. ते सकाळीच गेले. काम होतं त्याला थोडंसं. कशाचं होतं काय माहीत. तर गडबडीतच गेले ते. आणि आतेबाई सोनाराच्या दुकानात गेल्या. सोनाराच्या दुकानात कायच्यासाठी? अहो पियुषजी, त्याचे दागिने आहे ना ते खूप जुनाट झाले. तर म्हणे पॉलिश करून आणतो म्हणे सोनाराच्या इथून. आणि आज तर म्हटलं खूपच झालं असतं. आज तर आतेबाई मलाही मागत होते दागिने. ते म्हणे मी पॉलिश करून आणतो म्हणे. तुझ्याही देऊन दे म्हणे, मी घेऊन जातो म्हणे म्हणे. तर मग म्हटलं आता कसं करू, आपण तर दागिने गहाण ठेवले. मी तर आज बेकारच फसली होती. काय काय राधिका, काय बोलून राहिली तू? आईने विचारलं काय तर? त्या आईने सांगितलं काय तर आपण गहाण ठेवले म्हणून दागिने? नाही हो पिऊजी, कसं काय सांगणार आहे त्यांना? तुम्हाला तर माहीत आहे सासूबाईची सवय कशी आहे म्हणून. पूर्ण घर डोक्यावर उचललं असतं. मी काही त्यांना सांगितलं नाही. मी 2-3 गोष्टी अशाच बनवून घेतल्या आणि त्याला म्हटलं का सध्या म्हटलं माझे दागिने नवीनच आहे म्हटलं. आणि खरंच नवीनच आहे. आता घातलेच किती वेळा मी. आणि तसं मला काही दागिने गिगिने घालायचं एवढी काही हौस आहे नाही. मग घरात काय करणार आहे दागिने घालून? कुठं जाणं नाही, नाही येणं नाही. तर त्याला म्हटलं नवीनच आहे म्हटलं, राहू द्या म्हटलं. तर अशा कशा मानल्या काय माहीत त्या. नाही तर एवढ्या लवकर काही मानत नाही त्या. लवकरच मानल्या. बरं म्हणे जातो म्हणे, राहू दे म्हणे, माझेच घेऊन जातो म्हणे दागिने म्हणे करासाठी म्हणे, कलर गिलर करून आणतो म्हणे मी काय म्हणे. तर मग बरं झालं तर चालल्या गेल्या. माझा तर म्हटलं श्वासच अटकला होता का काय म्हणते समोर आणि काय नाही. माझ्या यानं राधिकाले किती सहन करा लागून राहिलो. दागिने दिले तर खरी ठेवाले, पण त्याच्यासाठी किती खोट्या गोष्टी करा लागून राहिल्या. इकडच्या तिकडे गोष्टी बनवा लागून राहिल्या. पण देव करो का मी चाललो ना तर काही ना काही चांगली खबरच होती तिकडून. आता चांगलं नाही वाटून राहिलं घरी बसल्या बसल्या. खरंच चांगलं नाही वाटून राहिलं. आता देव देव मी परीक्षा घेऊन राहिला. परीक्षा घ्याले. आता एखादं काम चांगलं भेटून गेलं ना तर करून घेतो मी. कमी पैशातही भेटून तर करून घेतो. कारण की घरी बसून काही इज्जत नाही राहत आणि पैसाही नाही राहत जवळ. इज्जतीचं काय आहे म्हणा. पण पैसा नाही, पाणी नाही आणि बिगर पैशाची जिंदगानीच नाही आहे ना. आता असं करतो, खरंच जातो. लय झालं आता, खरंच लय झालं. काय झालं पियुषजी, कशाचा विचार करून राहिले? कशाचं नाही. तू फक्त देवाजवळ प्रार्थना कर का मी चाललो ना तर काही ना काही चांगली खबरच आणली पाहिजे तिकडून. तू प्रार्थना कर. आता तुझं मन लय साफ आहे.
तू प्रार्थना करशील ना तर देव नक्कीच ऐकल. हो पिऊची, मी तर रोज देवाजवळ प्रार्थना करते का तुम्हाला चांगली जॉब भेटली पाहिजे म्हणून. हां, तुम्हाला जॉब लागली तर मी मान ताट करून राहू शकते म्हटलं या घरात. नाही तर कसं माझं मन मलाच खाते. आता एवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू नाही शकत ना. एक तर तुमच्यावर टेन्शन आहे आणि त्याच्यावर जर मी अशी काही बोलली तर तुम्हाला अजून टेन्शन येऊन जाईल. त्याच्यानं मी काही बोलतच नाही. आणि मी देवाजवळ रोज प्रार्थना करते का तुम्हाला चांगली जॉब भेटली पाहिजे म्हणून. असा एकही दिवस जात नाही पियुषची, जेव्हापासून तुमची जॉब केली ना तेव्हापासून एकही दिवस नाही की मी देवाजवळ प्रार्थना नसेल केली. हो पियुषची, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? देवही त्याचीच परीक्षा घेते ज्याच्या अंगात सहनशीलता असते. आणि ज्याच्या अंगात सहनशीलताच नाही त्याची देव कशाला परीक्षा घेईन. हां, देवही आपल्याला परखते ना. आणि जाऊ द्या, जे काही होईन ते बस देवाचं नाव घ्या आणि निघा तुम्ही आता. आणि चांगलीच खबर येईन तिकडून काही ना काही तर येईन, कोणती ना कोणती. हां, जा तुम्ही आता. पण राधिका, तू म्हणतो का घरात कोणीच नाही, आई नाही ना बाबा नाही, आणि एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहशील तू? आणि तू म्हणतो का बाबा गेले वावरात. बाबा काही इतक्या लवकर येत नाही वावरातून. आई आताच गेली काय? हो हो, आताच गेले आतेबाई. हो काय? मग असं कर ना तू. आता तू म्हणतो कामं गिमं सगळे झाले, मी तुला मोठ्या आईच्या इथं सोडून देतो, शांत मोठ्या आईच्या इथं. तशी शांत मोठ्या आई एकटीच असेल ना. तू सोबतीहून जाते तेले आणि ते सोबतीहून जाते तुले. चल तिथं सोडून देतो मी चाललं जातो तिकडे कामाशीन आणि तुला सोडून देतो. त्याला गेला लाव घराले आणि चल. ठीक आहे ना, पण आतेबाई येईन. अगं राधिका, ते कुठे येते आई, इतक्या लवकर नाही येत. मार बसते ते. आणि त्या सोनाराच्या इथं काय किती गर्दी राहते, लय गर्दी राहते. तेव्हा आईले तिकडेच लागते म्हटलं, 2-2.5 तास लागते आईले. तेव्हापर्यंत तू एकटी राहशील काय घरात? हुरहुर लागते ना. चल ना, चल सोडून देतो तुला, एकटी राहशील मग. पाय मी चाललो मग कामावर. नाही व, येतो ना मी. आता कामी किंमत होऊन गेले आणि किती दिवस झाले शांत मोठ्याच्या इथं गेलोच नाही आपण, चक्करही नाही मारला. उलट त्याच येऊन जाते म्हटलं इकडे चक्कर मारासाठी, पण आपण नाही जात तिच्या घरी. चला ना, मला सोडून द्या तिथं. आणि मी 2-3 गोष्टी करा, जराशी बसन त्याच्या इथं मस्त गमते. झाडं गिडं आहे ना, मस्त वाटते त्याच्या अंगणात. सोडून द्या मला तिथंच. बरं. राधिका, मी काय म्हणतो, जाय तू अंदर जाय आता, मी जातो ऑफिसवर. काय हो पिऊची, घरापर्यंत आले आणि घरातही नाही चालले. आणि अंदरच असेल ना, त्या दरवाजा तुकडाच दिसून राहिला. चला ना, घडीभर बोलून घ्या आणि मग निघून जा. काय म्हणून शांता मोठे म्हणून दरवाजाजवळ आला म्हणून आणि अंदर नाही आला म्हणून भेटाले म्हणून. पहिलेच तर तुम्ही जात नाही लवकर. किती आस करते या तुमची. राधिका, सगळं काही बरोबर आहे, पण म्हटलं मोठी आई होय ते. आईपेक्षा जास्त म्हटलं प्रेम दिलं मोठ्या आईनं आम्हाला. पण एक वेळा जर अंदर गेलो ना तर ते उठू द्यायची होय काय? चहा घे बाबू, हे घे बाबू, ते घे बाबू. त्याच्यातच म्हटलं टाईम चालला जाईल. मला जायचं आहे ना तिकडे. तुला तर माहिती आहे किती कामाची गोष्ट आहे आता. तिकडे जाऊन पाहायचं आहे ना काय झालं काय नाही. सध्या काही माझी मनस्थिती बरोबर नाही. आता तिकडे काय होते, काय लागलं काय नाही, आपलं सिलेक्शन झालं नाही झालं. माझ्या मनात लय साऱ्या गोष्टी आहे. आणि इथं बसत ना मी तर बसूनच जाईन मग. शांत मोठी आई काही उठू देत नाही. तू असं कर, तूच जाय आणि बोल तिच्यासोबत. मी जातो. मग येता तुला घेऊन घेईन. नाही तर जर मला उशीर झाला तर तू चालले जातो 1-1.5 तासात घरी. तेव्हापर्यंत येतेच आई. बरं ठीक आहे ना, जा तुम्ही. सध्या तुमचे काम आहे ना आता तिकडे, ते अर्जंटच आहे म्हणा. जा तुम्ही, नंतर भेटून घ्यायचा मोठ्या आईले. बरं निघतो मग मी. गेले पप्पा आता हे. आता तिकडून चांगलीच खबर आली पाहिजे. आता त्याचे मन निराश होऊन राहिलं. एवढ्या जागी ॲप्लिकेशन देऊनही काहीच भेटून नाही राहिलं. कोणाचाच फोन नाही आला. आता त्याच्या मनात निराश येणं स्वाभाविकच आहे ना. पण असो, त्याचं कुठं ना कुठं नंबर लागून गेला पाहिजे आणि त्याला काम भेटलं पाहिजे. कसेही ते पडला ना नुसते विचार करत राहते. आपल्याला चांगलं नाही वाटत मग त्याला पाहून. पण शांता मोठ्या आईनं घर दार सारं उघडं ठेवून दिलं आणि कुठे चालले गेल्या. अंदरही असं एवढं मोठं दार काय उघडं ठेवावं लागत होतं. आता जाण्या येण्याचा रस्ता आहे, काही कुत्रं घुसून जाते. कुठं गेल्या काय माहीत. मोठी आई, शांता मोठी आई. अरे, आवाज तर येऊन नाही राहिला. जाऊन पाहू काय यंत्र काय झोपल्या गिपल्या असं नाही तर आरामगिराम करून राहिला असं. कामावरून आल्या असं डोळ्या किड्या लागून गेल्या. थकून जाते ना माणूस दिवसभर काम करू वावरात. आता यायचं चांगलं आहे, एका पारगीचं आहे. आता मग इथं सकाळपासून जाते तर डायरेक्ट 5 वाजताच येते. आता ह्या गावात सकाळून जाते बाया 11-12 वाजता येते. आता थकून गेला असं डोळ्या घ्यायला पण गेला. काय बाई, त्या दुधासाठी जा लागते. लकलक करून कामावरून याव आणि त्या दुधासाठी जा. पायाने ना पाय दुखून जाते. पण दुधाला नाही गेलं तर दूधही नाही भेटत. पाय आता आज जरासा उशीर झाला काय तर दूध नाही भेटलं. आणि मार तिथं कचकच करून राहिल्या होत्या बाई. आता त्या गंगाबाईच्या इथं म्हणते शेणच चोरी चाललं म्हणते. आता पप्पा कोण नेऊन राहिलं आणि कोण नाही. मार सगळीले बडबड करून राहिली होती. एका लाजाची बाई आहे पप्पा ते. जाऊ दे, नाही भेटलं तर नाही भेटलं दूध. आजच्या दिवस कोरा चहा पिऊन घेईन. अमाय, राधिका दिसून राहिली मला तर दाराजवळ. राधिका, अरे शांता मोठे, तुम्ही इकडून येऊन राहिल्या काय? मी तुम्हाला घरातच आवाज देऊन राहिली. मी म्हटलं तुम्ही कामागिमावर आल्या असाल आणि थकल्या असाल तर झोप लागून गेली. मी म्हटलं दरवाजा उघडा आणि सगळं उघडा आणि शांता मोठे घरातच असेल मग.
नाही हो बाई, घरात नव्हती. दुधाला गेलती ना, दूधही नाही भेटत ना मग. उशीर झाला म्हणजे तर पाय, खरंच नाही भेटलं. आज जरासा वावरातच उशीर झाला आम्हाला, तर आता दूधही नाही भेटलं. सांग आता काय करू. पण मोठ्याही दरवाजाही उघडा टाकून दिला. साखळी लावा लागत होती ना त्याले. कुत्रं कुत्रं दुसून जाते ना मग. अहो बाई, त्या दरवाजाची साखळीच तुटून गेली माझ्या हातानं. आता मला काही लावता येत नाही, तर मी तसाच लुटून गेली होती दरवाजा. आता तो हवे की ना उघडला असन. लुटून गेली होती मी तशी. चल ना, तर चल अंदर चल. हो हो चला ना. पण एवढा अंधार काऊन आहे? लाईट गिट नाही का घरात? आता काय सांगू माय तुले. आता सांग, मी एकटी राहतो, एक खोली आहे मी. तिथं स्वयंपाक घर, तिथं सगळं काही. आता तुला तर माहीतच आहे. आणि त्या लाईट बिल वाल्यानं म्हटलं एवढं बिल दिलं का माझ्याकडून भरणं होते काय. आता मी कामावर जाईन तर खाईन. आता ते बिल भरू का स्वतःचं पोट भरू? तर म्या काही बिल भरलं नाही हो बाई. तर एका महिन्याचं नाही भरलं, तर दुसऱ्या महिने त्यानं काढून टाकली मैची लाईन. आता घरात काही लाईन आहे नाही. आता मोमबत्ती लावून गेली होती, विजली असन ते. आता खिडकीतून उजेड येते ना, तर दिवसानं काही एवढी लावत नाही, पण तरी लावून गेली होती मी. लयच अंधार पडला होता घरात, तर आता विजली असन ते. तू असं कर, घरात काही बसू नको. घरात तशी गरमी होऊन राहिली. फॅन नाही ना काही नाही. आपण इथंच बसू. इथंच तुला चहा करून आणतो मी. कोरा चहा पेशीन काय? मोठी आई, मी काय म्हणतो, चहा तर मी कोराही पेतो आणि दुधाचाही पेतो. चहाची काही गोष्ट नाही. पण मी ना सध्या चहा नाही पेत. मी तुमच्यासोबत भेटायलाच आली, बोलासाठी आली तुमच्यासोबत. चहा घी नाही करत. आणि करायचं असेल तर मी आणून देईन तुम्हाला नंतर. बसा ना, आपण बसू थोडा वेळ. मग मी चालली जाईन घरी. आई नाही आहे घरी, आणि बाबाही नाही आहे, दोघंही नाही आहे, आणि हे चालले गेले. हो काय? पण तुझी सासू कुठे गेली? आणि ह्या पिंट्याला इथं काम नाही आहे ना म्हणते. सध्या नोकरीवरून बसला ना म्हणते तो. आणि ह्या पिंट्याही कुठे गेला तर? सासरे बुवा तर गेले असन वावरात. अहो मोठी आई, सासरे बुवा गेले वावरात, आणि आई गेल्या तिकडे सोनाराच्या दुकानात. ते दागिने होते ना त्याचे, जुनाट झाले होते, ते त्याला पॉलिश करून आणतो म्हणे. आणि हे तुमचं पोरगं गेलं तिकडे काम पाहासाठी. आता त्यानं रिझ्यूम केला होता ना, तर पाहून येतो म्हणे काय झालं काय नाही तिकडे. तर मग मी एकटीच राहून राहिली होती. घरचे कामं गिमं सगळे झाले. तर म्हटलं चला, म्हटलं मोठ्या आईच्या इकडे म्हटलं सोडून द्या म्हटलं तिथं. आणि तेही म्हणे चल म्हणे तुला सोडून देतो म्हणे. म्हणून मग मी इकडे येऊन गेली तुमच्याजवळ. असं आहे ना, एकटी होती म्हणून आली तू, नाही तर मोठ्या आईची आठवण नाही येत. मोठी आई कशी आहे कशी नाही. आपण म्हातारा कुतारा माणूस या लागते पप्पा तुम्हाला भेटाले. तुम्ही जान जवान असून म्हाताऱ्या माणसाला नाही येत भेटाले. आपल्याला एवढी आठवण येते का आपल्या घरी कोणी आलं पाहिजे, जरा असं बसलं पाहिजे. तर कोणीच ना फरकटत पप्पा तुम्ही इकडे. नाही हो मोठी आई, अशी कशी काही गोष्ट नाही आहे, आठवण तर येते. पण चला आपण आता बोलूच ना. बसा तुम्ही पहिले. आता तुम्ही कामावर गेल्या होत्या ना, शेतात गेलत्या ना, पाय दुखून राहिले असेल ना तुमचे. तुम्हाला पाणी गिनी आणून देऊ काय? नाही नाही, पाणी गिनी पिऊनच गेली होती दुधासाठी. चल बस त्या याच्यावर बस बरं, सोप्यावर. चलो बोलू आपण, दोन गोष्टी बोलू. कसंही मन हलकं होते. अमाय कशीवर आधी का? सोप्यावर बस म्हटलं तर खालीच बसून गेली. सोप्यावर बसणं नाही हो मोठे आई, इथं मस्त वाटते. मस्त सुगंध येते मातीचा. झाड आहे मस्त हिरवे हिरवे. मस्तच झाडं लावले ना तुम्ही, छान वाटते इथं. तुम्ही बसा ना सोप्यावर, मी इथंच बसतो. आणि घरच्या सारखीच गोष्ट आहे. काय आहे, वाटत तर साफच आहे, एकदम साफसूप आहे. मस्त झाडला जुळला आहे. काय होते इथं बसलं तर? आपण आपल्या घरी काय बसत नाही काय? बरं बाप्पा, तुझंच घर होईना हे. मया गेल्यावर कोणाच राहणार हे? तुमचंच होय सगळं काही. बस बाप्पा, तुला जिथं वाटते तिथं बस. मी बसतो पण इकडे. मी खाली नाही बसत. माया पाय नाही काय, टोंगही दुखते माझ्या खाली बसलं का. आणि दिवसभर आज चना निंदायला गेली होती ना, तर पाय लय दुखून राहिले. लयच दुखून राहिले. हे घुट नाही दुखून राहिले. तर आता राहू दे, मी सोप्यावरच बसतो. नाही तर मग म्हणशील का मोठी आई वरता बसली आणि मी खालता बसली. नाही हो मोठी आई, असं काही नाही म्हणत मी. बसा ना, बसा तुम्ही. तर आता आमच्या माता भगिनी, तुमची राधिका तुमच्यासाठी किती मेहनत करते. स्वतःसाठी करते आणि तुमच्यासाठी करते. का तुमचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे. तुम्हाला चांगली चांगली कहाणी ऐकायला भेटली पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर राधिकाचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला कळकळून विनंती आहे, मनापासून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तरी सबस्क्राईब करा, जुने असाल तरी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. हाईप द्यायला विसरू नका, कारण की आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे. तुम्ही साथ द्या तर तुमची राधिका समोर जाईल. तर तुम्ही साथ त्यांनी तर मग तुमची राधिका मागं राहून जाईल ना, सगळे निघून जाईल समोर. तर तुमच्या राधिकाला साथ द्या. मनापासून विनंती आहे तुमची. प्लीज 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 सबस्क्राईब करा. अगं राधिका, त्यांना फक्त सबस्क्राईब करायला लावतं काय? त्यांचे नावं तर घे. नावं घेणं त्याचे. तुझ्या माता भगिनी वाट पाहतात ना, की केव्हा आमची राधिका आमचे नाव घेते म्हणून. चल नाव घे बरं पटपट. हो 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 मोठी आई, हो. चला तर मग, आज आम्हाला ज्यांनी छान छान कमेंट केली, खूप सुंदर सुंदर कमेंट केली, आजच नाही याच्या अगोदर पण केली,
जेव्हा आपण त्याच्या नावाने घेतले होते. त्यांचे मनापासून आभार. आता मी करते नाव घ्यायला सुरुवात. मनीषाताई फोंदके, हितेश दादा डहाके, लताताई गोरे, प्राचीताई मुळे संभाजीनगर महाराष्ट्र, कविताताई सुनारकर, पायलताई घायवट बुट्टीबोरी सदगाव, कुमुदताई उघाडे आरमोरी, मराठी लताताई, गिरीश बोडखे, ज्योतिताई पोचलवार, सुनंदाताई दुसाने, शुभदाताई गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई महाराष्ट्र, रजनी ताई खासबागे, सविताताई राजपूत, प्रियंकाताई वानखडे यांचे मनापासून आभार. आता शेवटचं म्हणजे एक महत्त्वाची बाब. आपले जे नेहमीचे सबस्क्रायबर आहे निर्मलाताई रघुवंशी, खूप भारी मनाने मला म्हणावंसं वाटते. त्यांच्या वडिलांची पहिली पुण्यतिथी आहे 28 जानेवारी 2026ला. त्यांच्या बाबांची पहिली पुण्यतिथी आहे. त्यांच्या बाबाचे नाव होते धनपाल पाटील मसल चिमूर. आमच्याकडून व आमच्या टीमकडून व सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून निर्मलाताई रघुवंशी यांच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.